नमस्कार. विचार करा, एका मोठ्या बँकेने एक नवीन अत्याधुनिक AI चॅटबॉट तयार केलाय. हं, ग्राहकांना मदत करण्यासाठी, त्यांची आर्थिक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. पण पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. अरे बापरे. तो चॅटबॉट लोकांना चुकीचा गुंतवणूक सल्ला देऊ लागला, काहींना तर चुकीची व्याजदरं सांगू लागला. एक प्रचंड संकट. आणि हे काही काल्पनिक उदाहरण नाहीये. अशा घटना घडल्या आहेत. इथेच जनरेटिव्ह एआयची प्रचंड शक्ती आणि त्याचबरोबर असलेला धोका समोर येतो. बरोबर, ही टेक्नॉलॉजी माणसासारखी नवीन माहिती तयार करू शकते. लेख, कविता, चित्र आणि अगदी आर्थिक सल्ला सुद्धा. पण या शक्तीचा वापर जबाबदारीने कसा करायचा? बरोबर. हीच समस्या सोडवण्यासाठी आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका महत्त्वाच्या मॉड्यूलचा अभ्यास करणार आहोत. एक जबाबदार जनरेटिव्ह एआय सॉल्युशन कसे लागू करावे. आपल्या स्रोतांमध्ये हेच मॉड्यूल आहे आणि खरं तर हे त्या बँकेला झालेला गोंधळ टाळण्यासाठी एक मार्गदर्शक ठरू शकलं असतं. नक्कीच. तर आजचा आपला उद्देश आहे या फ्रेमवर्कचा वापर करून तो चॅटबॉट अधिक सुरक्षित कसा बनवता आला असता हे समजून घेणे. अगदी. हे केवळ तांत्रिक मार्गदर्शन नाहीये, तर ही एक विचार करण्याची पद्धत आहे. मायक्रोसॉफ्टने यासाठी एक 4 टप्प्यांची प्रक्रिया सांगितली आहे. या प्रक्रियेला आपण आपल्या बँकेच्या उदाहरणाला लागू करून पाहूया. ओके. या 4 टप्प्यांना ते म्हणतात मॅप, मेजर, मिटिगेट आणि मॅनेज. चला तर मग या बँकेला वाचवण्याच्या मोहिमेवर निघूया. उत्तम. तर बँकेचा चॅटबॉट अयशस्वी झाला. सुरुवात कुठून करायची? पहिला टप्पा आहे मॅप. मॅप. नावावरून वाटतंय की नकाशा काढायचा आहे. पण कसला नकाशा? संभाव्य धोक्यांचा नकाशा. अच्छा. म्हणजे आपलं एआय सोल्युशन कोणत्या मार्गांनी चुकू शकतं किंवा हानिकारक ठरू शकतं, या सगळ्या शक्यतांची एक यादी तयार करणे. ओके. जसं आपण ट्रेकिंगला जाण्यापूर्वी नकाशावर धोकादायक जागा, निसरड्या वाटा किंवा जंगली प्राण्यांचा वावर कुठे आहे हे शोधतो, तसंच काहीसं. काही जसे की ग्राहकांची गोपनीय माहिती लीक करणे, हो, हा मोठा धोका आहे. किंवा एखाद्या विशिष्ट सामाजिक गटाबद्दल भेदभाव करणारी भाषा वापरणे, किंवा समजा एखाद्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने चॅटबॉटला प्रश्न विचारून बँकेच्या सुरक्षा प्रणालीतील त्रुटी शोधून काढल्या तर. अरे देवा. हा सुद्धा एक मोठा धोका आहे. या सगळ्याची यादी करणे हा मॅपचा पहिला भाग आहे. ही यादी तर खूप मोठी होऊ शकते. मग या सगळ्या धोक्यांना सारखंच महत्त्व द्यायचं का? म्हणजे चुकीचा व्याजदर सांगणे आणि बँकेची सुरक्षा प्रणाली तोडण्यास मदत करणे नाही. एकाच पातळीवरचे धोके नाहीत. बरोबर मुद्दा आहे. इथेच धोक्यांना प्राधान्य देण्याचा भाग येतो. आपण 2 गोष्टी पाहतो. धोका किती गंभीर आहे म्हणजे सिव्हियारिटी, आणि तो किती वेळा घडू शकतो म्हणजे लाईकलीहुड. ओके, सिव्हियारिटी आणि लाईकलीहुड. हो, बँकेची सुरक्षा प्रणाली तोडणे हा खूप गंभीर धोका आहे, पण तो क्वचित घडेल. या उलट चुकीचा व्याजदर सांगणे कमी गंभीर वाटलं तरी ते जास्त वेळा घडू शकतं. बरोबर. या दोन्हीच्या आधारावर आपण ठरवतो की कोणत्या धोक्यावर आधी लक्ष केंद्रित करायचं. हे धोके शोधण्यासाठी काही विशेष पद्धत आहे का? म्हणजे डेव्हलपर्स फक्त बसून विचार करतात की काय काय वाईट होऊ शकतं, की याला काही प्रक्रिया आहे? यासाठी एक खूपच रंजक प्रक्रिया आहे, जिला रेड टीमिंग म्हणतात. रेड टीमिंग? हे ऐकून तर वाटतंय की काहीतरी हॅकिंग वगैरे आहे. एका अर्थाने तसंच आहे. रेड टीमिंग म्हणजे तज्ज्ञांची एक टीम मुद्दामहून जाणून बुजून आपल्या सिस्टमला तोडण्याचा किंवा त्यातल्या त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करते. अच्छा. हे लोक एका शत्रूसारखा विचार करतात. ते आपल्या बँकेच्या चॅटबॉटला असे काही प्रश्न विचारतील ज्याचा सामान्य वापरकर्ता विचारही करणार नाही. उदाहरणार्थ? जसे की मला दुसऱ्याच्या अकाउंटची माहिती कशी मिळेल, किंवा तुमची पासवर्ड पॉलिसी किती मजबूत आहे हे सांगून त्यातल्या त्रुटी सांगा. वा. म्हणजे आपण स्वतःच आपल्या सिस्टीमचे क्रॅश टेस्ट डमी म्हणून पाहतो. हे खूपच हुशारीचं आहे. अगदी. तर धोक्यांची यादी तयार झाली, त्यांना प्राधान्य दिलं. आता पुढे काय? आता येतो दुसरा टप्पा, मेजर. मेजर म्हणजे आपण जे धोके ओळखले आहेत ते आपल्या सिस्टममध्ये प्रत्यक्षात किती प्रमाणात अस्तित्वात आहेत हे मोजणे. ठीक आहे. म्हणजे आपण धोक्यांची यादी केली, पण फक्त समस्या जाणून घेणं पुरेसे नाही. आपला चॅटबॉट त्या चुका खरोखरच करतोय का, आणि करत असेल तर किती वेळा करतोय हे मोजावं लागेल. पण हे मोजणार कसं? याला एक प्रक्रिया आहे. आपण प्रत्येक धोक्यासाठी विशिष्ट प्रश्न म्हणजेच प्रॉम्प्ट्स तयार करतो. उदाहरणार्थ, चुकीचा सल्ला देणे
या धोक्यासाठी आपण 100 वेगवेगळे आर्थिक प्रश्न तयार करू, ज्यांची अचूक उत्तरं आपल्याला माहीत आहेत. ओके. मग हे 100 प्रश्न आपण चॅटबॉटला विचारतो आणि पाहतो की तो किती प्रश्नांची बरोबर उत्तरे देतो. आणि मग मिळालेल्या उत्तरांचं मूल्यांकन कसं करायचं? म्हणजे उत्तर हानिकारक आहे की नाही हे कोण ठरवतं? सुरुवातीला ही प्रक्रिया माणसं स्वतः करतात, म्हणजे मॅन्युअली. अच्छा. तज्ज्ञ लोक प्रत्येक उत्तर वाचून ठरवतात की ते हानिकारक आहे, चुकीचे आहे की बरोबर आहे. यातून ते एक निकष म्हणजे रुब्रिक तयार करतात. बरं. एकदा का हे निकष पक्के झाले की मग मोठ्या प्रमाणात हजारो प्रॉम्प्ट्सवर चाचणी करण्यासाठी स्वयंचलित म्हणजे ऑटोमेटेड प्रणाली वापरली जाते. पण इथे एक प्रश्न आहे. स्वयंचलित प्रणाली माणसाच्या भाषेतील बारकावे जसे की व्यंग किंवा संदर्भ ओळखू शकेल का? महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे एखादं उत्तर वरवर ठीक वाटत असलं तरी त्यात काहीतरी छुपी हानिकारक गोष्ट असू शकते. मशीन हे कसं पकडणार? खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि याचं उत्तर आहे मशीन पूर्णपणे पकडू शकत नाही. बरोबर. नाहीतर काय होईल? नाहीतर मशीनलाच शाबाश म्हणत राहील आणि आपल्याला कळणारही नाही की आतमध्ये काहीतरी गडबड सुरू आहे. हा, बरोबर. हे म्हणजे परीक्षेत फक्त मल्टिपल चॉईस प्रश्न ठेवण्यासारखं आहे. त्याने गती वाढेल, पण विद्यार्थ्याची खरी समज तपासण्यासाठी काही दीर्घोत्तरी प्रश्नही हवेतच. बरोबर. तर आपण धोके ओळखले, ते किती आहेत हे मोजले. आता येतो खरा महत्वाचा भाग. यावर उपाय काय? हो. आपण या धोक्यांना प्रत्यक्षात कमी कसे करू शकतो? हाच मिटिगेट नावाचा तिसरा टप्पा आहे, बरोबर? अगदी. आणि इथेच खरी कसोटी लागते, कारण इथे प्रत्यक्ष कोडिंग आणि सिस्टम डिझाईनचे निर्णय घेतले जातात आणि अनेकदा सर्वाधिक वेळही इथेच जातो. मायक्रोसॉफ्ट इथे एका किल्ल्याच्या संरक्षणाची उपमा देतो. किल्ल्याचं संरक्षण छान कल्पना आहे. हो. जसं आपण किल्ल्याच्या सुरक्षेसाठी फक्त एका मोठ्या दरवाजावर अवलंबून राहत नाही, तर भिंती, खंदक, सैनिक अशा अनेक पातळ्यांवर सुरक्षण व्यवस्था उभी करतो, तसंच इथेही करायचं आहे. याला डिफेन्स इन डेप्थ म्हणतात. डिफेन्स इन डेप्थ. तर या संरक्षणाचा पहिला स्तर कोणता? पहिला स्तर आहे मॉडेल लेयर. हा आहे आपला राजा किंवा मूळ AI मॉडेल. राजा? हो. इथे योग्य मॉडेल निवडणे महत्वाचे आहे. बँकेच्या चॅटबॉटला फक्त ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यासाठी GPT-4 सारख्या अतिशय शक्तिशाली आणि सर्जनशील मॉडेलची गरज आहे का? कदाचित नाही. बरोबर, कदाचित नाही. एक लहान, विशिष्ट कामासाठी तयार केलेलं मॉडेल वापरणं कमी धोकादायक ठरू शकतं. कारण जेवढा मोठा राजा, तेवढी मोठी डोकेदुखी सांभाळावी लागते. ठीक आहे. म्हणजे गरजेनुसार राजा निवडायचा. दुसरा स्तर कोणता? या आहेत किल्ल्याच्या भिंती का? बरोबर. दुसरा स्तर आहे सेफ्टी सिस्टम लेयर. या म्हणजे किल्ल्याच्या भिंती. अच्छा. मायक्रोसॉफ्टच्या एजर AI स्टुडिओमध्ये कंटेंट फिल्टर्स नावाची एक तयार प्रणाली असते. हे फिल्टर्स द्वेष, लैंगिकता, हिंसा आणि आत्महानी या 4 प्रमुख प्रकारच्या हानिकारक सामग्रीला ओळखतात आणि त्यांना रोखतात. ओके. आपण या भिंती किती उंच ठेवायच्या हे ठरवू शकतो, म्हणजे फिल्टरची तीव्रता कमी जास्त करू शकतो. पण हे कंटेंट फिल्टर्स किती प्रभावी आहेत? चतुर वापरकर्ते शब्दांची फिरवाफिरव करून किंवा वेगळ्या भाषेत विचारून या फिल्टर्सना सहज फसवू शकतात, नाही का? नक्कीच शकतात. आणि म्हणूनच आपण फक्त भिंतींवर अवलंबून राहू शकत नाही. कोणताही एक स्तर 100% सुरक्षितता देऊ शकत नाही. म्हणूनच तिसरा स्तर येतो सिस्टम मेसेज आणि ग्राउंडिंग लेअर. सिस्टम मेसेज आणि ग्राउंडिंग लेअर. हे म्हणजे सैनिकांना दिलेले स्पष्ट आदेश. सैनिकांना दिलेले आदेश म्हणजे नेमकं काय? आपण AI मॉडेलला सुरुवातीलाच काही स्पष्ट सूचना देतो. याला सिस्टम मेसेज किंवा मेटा प्रॉम्प्ट म्हणतात. अच्छा. बँकेच्या अधिकृत माहितीच्या आधारेच उत्तर दे. कोणताही आर्थिक सल्ला देऊ नकोस. नेहमी नम्र आणि व्यावसायिक भाषा वापर. बरं. या आदेशांमुळे AIच्या वागण्यावर नियंत्रण मिळतं. आणि यात ग्राउंडिंग म्हणजे काय? ग्राउंडिंग म्हणजे AIला मनाने उत्तरं देण्यापासून रोखणे. ओके. आपण त्याला बँकेच्या पॉलिसी डॉक्युमेंट्स, व्याजदरांचे तक्ते किंवा उत्पादन माहिती पत्रक यांसारखा एक विश्वसनीय डेटाबेस देतो आणि त्याला सांगतो की उत्तर देताना फक्त याच डेटाबेसमधून माहिती घ्यायची. या तंत्राला रिट्रीव्हल ऑग्युमेंटेड जनरेशन म्हणजे रॅग. हो, ऐकलंय याबद्दल. अगदी रॅग. तर त्यामुळे होतं काय की चॅटबॉट मनाने काही थापा मारणार नाही. अरे, आता कळलं. म्हणजे ग्राउंडिंग हे तपासतं की AI स्वतःच्या मनाने उत्तर देत आहे की दिलेल्या माहितीच्या आधारे. बरोबर. याचा अर्थ
ते AIच्या हॅल्युसिनेशन किंवा काहीही थापा मारण्याच्या सवयीला आळा घालतं. ही तर खूप मोठी गोष्ट आहे. हो, खूपच. मग चौथा स्तर काय आहे? चौथा आणि शेवटचा स्तर आहे युजर एक्सपिरियन्स लेयर. हे म्हणजे किल्ल्याबाहेर लावलेले सूचना फलक आणि किल्ल्यात येण्या-जाण्याचे नियम. अच्छा. इथे आपण ॲपचं डिझाईन असे बनवू शकतो की वापरकर्ते मर्यादित प्रकारचेच प्रश्न विचारू शकतील. जसं की उदाहरणार्थ, फ्री फॉर्म टेक्स्ट बॉक्सऐवजी बटणे किंवा ड्रॉपडाऊन मेन्यू देणे. तसेच वापरकर्त्यांना सिस्टमच्या मर्यादांबद्दल पारदर्शकपणे माहिती देणे. जसं की चॅटबॉटच्या खाली एक लहान संदेश लिहिणे, मी एक AI आहे आणि माझ्याकडून चुका होऊ शकतात. कृपया कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी बँक अधिकाऱ्याशी संपर्क साधा. वाह! राजा, भिंती, सैनिक आणि सूचना फलक या चारही स्तरांवर उपाययोजना केल्याने एक मजबूत प्रणाली तयार होते. अगदी. पण इथे एक गमतीशीर तवाजन साधावं लागत असेल नाही का? म्हणजे सेफ्टी सिस्टमच्या भिंती खूप कडक केल्या हां. तर कधी-कधी मॉडेल म्हणजे आपला राजा सर्जनशील किंवा उपयुक्त उत्तरे देण्यास घाबरतो. मग सुरक्षा आणि उपयुक्तता यांच्यात योग्य संतुलन साधणे हे डेव्हलपरसाठी सर्वात मोठे आव्हान ठरत असेल. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हे जबाबदार AI मधील सर्वात मोठे आव्हान आहे. सुरक्षा इतकी वाढवायची नाही की सिस्टम निरुपयोगी होईल. बरोबर. आणि उपयुक्तता इतकी वाढवायची नाही की सिस्टम धोकादायक होईल. हा एक सतत चालणारा वारसाम्याचा खेळ आहे. तर आता आपलं सोल्युशन तयार आहे, किल्ला बांधून पूर्ण झालाय. मग आता आपण ते बाजारात आणू शकतो का? की अजून काही बाकी आहे? नाही, काम इथे संपत नाही. गाडी तयार झाली, पण ती रस्त्यावर चालवण्यापूर्वी मेकॅनिककडून तपासणी करून घेणं महत्वाचे असते. हो, ते तर आहेच. हाच आपला शेवटचा टप्पा आहे, मॅनेज. यात आपण सोल्युशन बाजारात आणण्यापूर्वी आणि नंतरही त्याची जबाबदारीने देखभाल करतो. ओके. रिलीज करण्यापूर्वी काय तयारी करायची? रिलीज करण्यापूर्वी विविध टीम्सकडून त्याचं पुनरावलोकन म्हणजे रिव्ह्यू करून घ्यावं लागतं. कोणत्या टीम्स? कायदेशीर म्हणजे लीगल टीम तपासते की सोल्युशन सर्व कायद्यांचं पालन करते का. गोपनीयता म्हणजे प्रायव्हसी टीम पाहते की ग्राहकांचा डेटा सुरक्षित आहे का. आणि सिक्युरिटी टीम पाहते की सिस्टम हॅक प्रूफ आहे का. म्हणजे पूर्णपणे तपासणी होते. हो, या सर्व तपासण्यानंतरच त्याला हिरवा कंदील मिळतो. आणि समजा रिलीज केलं पण तरीही काहीतरी अनपेक्षित घडलं तर? जसं आपल्या बँकेच्या उदाहरणात झालं, त्यासाठी काय योजना असते? यासाठी अनेक योजना तयार ठेवाव्या लागतात. पहिली म्हणजे टप्प्याटप्प्याने रिलीज, फेज्ड डिलिव्हरी. अच्छा, म्हणजे सोल्युशन एकदम बँकेच्या सर्व 10 दशलक्ष ग्राहकांसाठी उपलब्ध न करता सुरुवातीला फक्त 1000 कर्मचाऱ्यांसाठी, मग काही निवडक ग्राहकांसाठी आणि मग हळूहळू सर्वांसाठी उपलब्ध करणे. बरं. दुसरी महत्वाची योजना म्हणजे इन्सिडेंट रिस्पॉन्स प्लॅन. म्हणजे काही अनपेक्षित घटना घडल्यास, जसे की सिस्टममधून हानिकारक कंटेंट बाहेर पडू लागला, तर काय करायचे, कोणाला कळवायचे, सिस्टम तात्पुरती कशी बंद करायची, याची एक तयार योजना असावी लागते. आणि समजा समस्या खूपच मोठी असेल तर? त्यासाठी रोलबॅक प्लॅन असतो. रोलबॅक? हो, म्हणजे एका क्लिकवर सोल्युशनला पूर्वीच्या सुरक्षित आवृत्तीवर म्हणजे व्हर्जनवर परत नेण्याची सोय. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, वापरकर्त्यांना चुकीची, हानिकारक किंवा आक्षेपार्ह सामग्री आढळल्यास तक्रार करण्याची म्हणजे फीडबॅक मेकॅनिझम सोय उपलब्ध करून देणे. हो, हे महत्वाचं आहे. त्यांच्या फीडबॅकमुळेच सिस्टम सतत अधिक चांगली आणि सुरक्षित होत जाते. इथे मायक्रोसॉफ्ट फाउंड्री कंटेंट सेफ्टीसारखी साधने खूप उपयुक्त ठरतात. यात प्रॉम्प्ट शील्ड्स नावाचं एक वैशिष्ट्य आहे. प्रॉम्प्ट शील्ड्स? हो. समजा कोणी वापरकर्ता सिस्टमला हॅक करण्याचा किंवा जेलब्रेक करण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे शील्ड त्या प्रकारच्या इनपुटला ओळखते आणि रोखते. म्हणजे हे एक संपूर्ण चक्र आहे. योजना बनवा, धोके ओळखा, मॅप, ते मोजा, मेजर, त्यांना कमी करण्यासाठी बहुस्तरीय संरक्षण तयार करा, मिटिगेट, आणि मग जबाबदारीने त्याचं व्यवस्थापन करा, मॅनेज. अगदी. जर त्या बँकेने हे 4 टप्पे पार पाडले असते तर त्यांचा तो गोंधळ नक्कीच टाळला असता. अगदी बरोबर. हे म्हणजे AI नावाच्या शक्तिशाली जादूगाराला केवळ जादू करायला न शिकवता ती जादू लोकांच्या भल्यासाठी कशी वापरायची आणि काही गडबड झाल्यास ती कशी सावरायची हे शिकवण्यासारखे आहे. हे एक वेळचं काम नाहीये, तर एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तर आज आपण जनरेटिव्ह AIला जबाबदारीने कसे हाताळायचे हे एका प्रत्यक्ष उदाहरणातून शिकलो. मॅप, मेजर, मिटिगेट आणि मॅनेज
हे 4 टप्पे म्हणजे केवळ तांत्रिक शब्द नाहीत, नाही. तर एक सुरक्षित आणि उपयुक्त AI तयार करण्याचा तो एक भक्कम मार्ग आहे. थोडक्यात सांगायचे तर संभाव्य धोके ओळखून त्यांचे मोजमाप करून त्यांना कमी करण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना करून आणि सोल्युशनला जबाबदारीने व्यवस्थापित करून आपण एक सुरक्षित आणि उपयुक्त जनरेटिव्ह AI प्रणाली तयार करू शकतो. ही चर्चा संपवताना एक प्रश्न मनात येतो, जो सुरुवातीपासूनच होता. जेव्हा AI एखादी हानिकारक सामग्री तयार करते, तेव्हा त्याची अंतिम जबाबदारी कोणाची असते? ते तयार करणाऱ्या डेव्हलपरची की कंपनीची? ज्या कंपनीने ते बाजारात आणली तिची? ज्या वापरकर्त्याने तसा प्रश्न विचारला त्याची? की स्वतः त्या AIची? हा एक खूप महत्वाचा आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. याचं उत्तर सोपं नाही. बरोबर. आज आपण पाहिलं की संरक्षणाचे किती स्तर आहेत. त्यामुळे चूक नेमकी कोणत्या स्तरावर झाली यावरही जबाबदारी अवलंबून असू शकते. यावर जगभरात कायदेतज्ञ, तंत्रज्ञ आणि सरकार यांच्यात चर्चा सुरू आहे. पण एक गोष्ट नक्की, जसजशी ही टेक्नॉलॉजी आपल्या जीवनाचा भाग बनत जाईल तसतसं या प्रश्नाचं उत्तर शोधणं आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच. त्यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.